हा म्हणजे तो एगडे पोलिसात होता ना, म्हणजे आता नाही ना, म्हणजे आता एक्स आहे ना, मग त्याची XYZ कशी करायची ते मला बरोबर माहिती. अबे ए, धुंडीच्या गप. हा तू ठेव फोन ठेव. हा ये बरं रफिक, काय बी झालं तरी आज मला पार्सल भेटला पाहिजे म्हणजे पाहिजे. त्या इकडेने शानपती केली तर तू काय करशील? हा. घोडा लाव, तिच्या आईला घोडा लाव चांगला. तू कुठे चालला? ते ठोठो थांब इथेच. आणि या पोपट्याला बिलकुल घेऊन जाऊ नको. याला तो इकडे बरोबर ओळखतो. दुसऱ्या कोणाला पण घेऊन जा, पण मला आज पार्सल भेटला पाहिजे. चला निघा. तुझ्या आईला ये. याच्यामुळे आपली आज फाटलेली आहे. याला बाहेर काढा, याचे कपडे फाडा आणि याच्या कुल्यावर आपल्या पार्टीचा स्टँड द्या आणि हाकलून द्या याला. साहेब, हा स्टॅम्प काय स्टॅम्प. घंटा. काय प्रॉब्लेम काय यांचा? नाही म्हणजे रिमाइंड करूनही यांनी 3 लाख रुपयाचं बिल क्लिअर केलेलं नाहीये. असं कसं चालणार? यांना स्टॉक सप्लाय करणं बंद करूया आपण. वी कॅन्ट फंक्शन लाईक दिस. नॉनसेन्स. अरे दादा, पार्टी एन्जॉय. त्यांच्या एका लेटरमुळे आपला बराचसा वरवरचा ऑक्ट्रॉय वाचतोय. शिवाय ह्या कंपनीमुळे आपल्या इतर क्लायंटलाही माल सप्लाय होतोय. आणि आपण यांच्याशी बिझनेस जर बंद केला तर या पेंडिंग बिलपेक्षा जास्त ऑक्ट्रॉय आपल्याला भरावा लागेल. असं आहे का? याचा विचारच नाही केला मी. स्मार्ट थिंकिंग आहे का? व्हेरी इम्प्रेस्ड. बरं जाऊ दे, ठेव. काय करायचं ते नंतर बघूया मग. हे नाईस वॉच. कोणी गिफ्ट केलं? तूच. अगं तो दिग्याबाईचा कोण आलेला पोकळ भाई, नाही आठवण का? ओ, म्हणजे ते चुकून आलेलं पार्सल. त्यातलं आहे हे. मग चांगली सद्दल घडवलीस तू त्याला. दिग्या लगेच ढगातच गेला. हो ना. बरं ऐक ना दादा, आता काही काम नसेल तर मी घरी गेले तर चालणार आहे का? बोर झालीस? अरे अगं मस्करी करतोय. जा ना. सोबत कोणाला पाठवू की जाशील? नाही नाही, मी जाते. नक्की? हो. काळजी घे. बाय. बाय. मी जरा फोनवर बोलून आलो. आम्हाला अनघा मॅडमला भेटायचंय. जगताप तिघांना माझ्याकडे पाठव. तुम्ही या कॅबिन या. थँक्यू. हाय अनघा. से बॉस. अरे चा, त्या गार्डनी चुकीच्या ठिकाणी पाठवलं वाटतं. जातो आम्ही. चुकूनही तो अशी चूक करणार नाही. तुम्हाला भेटायचंच होतं मला. बसा बसा. सिट सिट सिट. पण ऍक्च्युली आम्हाला अनघाला भेटायचं होतं. भेटू का आम्ही? त्याच्या आधी तिच्या भावाला भेटून घ्या ना. तो मंद इथे कामाला लागलाय का? नक्कीच पिऊन म्हणून लागला असेल. बोला बोला. गोळा घशात खूप वेळ पाणी प्यायलो नाहीये ना, म्हणून भूक लागली. काय घेणार? नाही म्हणजे काय पिणार की काय खाणार? दिली वाटतं. जोक. जोक. पाणीच आहे, पण पुढच्या वेळेला पाणीच असणार याची गॅरंटी देता येत नाही. अनघाकडे काय काम? काय काम? काय काम? नाही काम काहीच नाही. बरेच दिवस भेटलं नाही म्हणून आलो.
आलात की हा घेऊन आला? हा कशाला घेऊन येईल? हा फक्त म्हणाला चला, आम्ही म्हणून आलो. वाटलंच मला या कुत्र्याची शेपूट इतकी सहज सरळ होणार नाही म्हणून. तुला शेवटचं सांगतो, तिचं लग्न ठरलंय, महिना 1.5 लाख रुपये पगार असलेल्या मुलाची. म्हणून तुझं सिली स्टुपिड मिमिक्रीचं दुकान दुसरीकडे लावायचं. चालतं आउट. अच्छा, 5 वर्षाचं प्रेम असं 5 मिनिटात विसरू? मला या अनघाचं तोंडून ऐकायचंय. तुम्ही बोलवा ना तिला. तिचा भाऊ म्हणून मी जे बोललो तेच ती बोलली असं समज. आणि हो, तुझ्या 5 वर्षांचं नुकसान होऊ नये म्हणून तुला नुकसान भरपाई देतो. सांग किती हवंय तुला? नाही, सांग मला किती देऊ? नुकसान भरपाई द्यायला धंदा नाही केला मी. प्रेम केलंय, प्रेम. तुझ्या प्रेमाच्या प्रेम म्हणे, प्रेम. शेवटची 5 मिनिटं देतो तुम्हाला. अनघाला सोडायचं की हे जग सोडायचं हे तुम्ही ठरवायचं. हो. एक मिनिटात विचार करून सांगतो. त्याच्या हातातलं घड्याळ बघितलं का? रोलेक्स नाही तर रॅडो असणार. इकडे एवढा मोठा राडा झालाय आणि तू त्याच्या हातातला राडो बघत बसलास. तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. आणि हे बघा, तो शनी जो बाहेर आपली कुंडली मांडून बसलाय, त्याचं काय करायचं? काय करायचं? जेवढे देतोय तेवढे घेऊ आणि सटकू ना. सगळ्यांना काय स्वतःसारखा समजतोस का? प्रेम केलंय मी, प्रेम. मग ते प्रेम कर आणि पुजत बस. दादा, दादा दादा एकदा माफ. गाईस, हा काहीतरी सॉलिड लोचा दिसतोय मला. चला इकडनं निघा. हो चल चल. राज, अरे काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी काय? हा आपल्याला टपकवायला निघालेला. ती फालतूगिरी नव्हती. तसंही हा आपल्याला पैसे देणारच होता ना. पैसे नाही तर घड्याळ तरी. काही नाही उतरी. चला राज. अरे